नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण गुळाचा चॉकलेट केक बनवणार आहोत, तोही गव्हाच्या पिठापासून। खूप हेल्दी असा केक आहे। खूप सोप्या स्टेप्सने मी इथे समजवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा कप गुळ घेतलेला आहे, त्याला एका पातेलीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे। आणि याला आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, जोपर्यंत गुळ हा पूर्णपणे वितळत नाही। गुळ हा पूर्णपणे वितळलेला आहे। आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे। जेणेकरून यामध्ये राहिलेला कचरा किंवा खडे असतील ते निघून जातील। तुम्ही या गुळाला गॅसवर पण गरम करून वितळू शकतात। अशा पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे। इथे मी सगळा पाक गाळून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1/4 कप फ्रेश दही घालून घ्यायची आहे आणि तिला व्यवस्थित फेटून घ्यायची आहे। दही आपली छान अशी फेटली गेलेली आहे। आता यामध्ये आपण 5 चमचे तेल घालून घेणार आहोत। आणि आता या तेलाला आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। पाहू शकता सगळं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। तर इथे आपण हा केक कुकरमध्ये बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी मी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण मीठ ठेवून घेणार आहोत। मी ते यूज केलेलंच मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्याला चारी बाजूने बसवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता स्टँड ठेवून देणार आहोत। आता इथे कुकरचं झाकण आपण बंद करून घ्यायचं आहे। मी रिंग राहू दिलेली आहे, फक्त शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे। आता याला आपल्याला लो फ्लेमवर 5 मिनिटं राहू द्यायचं आहे, तोपर्यंत आपण बाकीची सगळी तयारी करून घेणार आहोत। तर मी इथे कुकरचा डब्बा घेतलेला आहे। तुमच्याकडे केकचं मोल्ड असेल तुम्ही त्याचाही वापर करू शकतात, किंवा नसेल तर कुकरचा डब्बाही तुम्ही वापरू शकतात। याला आपण आता तेल लावून घेणार आहोत। सगळीकडून छान असं तेल लावून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी बटर पेपर घालून घेणार आहे। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही पिठाचाही वापर यामध्ये करू शकता। आणि वरून पण आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला केकचं बॅटर रेडी करायच्या आधीच करून ठेवायचं आहे। आता हा डब्बा आपण साईडला ठेवून देणार आहोत। आता मी यावर एक चाळणी ठेवून घेणार आहे। आता या चाळणीमध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे। आता यामध्ये आपल्याला 1/4 कप रवा घालून घ्यायचा आहे। इथे बारीक रव्याचा वापर करायचा आहे। 2 चमचे आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे। यामध्ये मी आता 1/4 कप कोको पावडरही घालून घेणार आहे। 1 चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायचा आहे। इथे मी 1/2 टेबलस्पून घेतलेला आहे, त्याचाही अर्धा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे। हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकजीव करून चाळून घ्यायचे आहेत। खूप हेल्दी असा हा केक आहे। तुम्हाला इथे जर कोको पावडरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही त्याला स्किपही करू शकता। पाहू शकता सगळं पीठ व्यवस्थित गाळून झालेलं आहे। राहिलेलं एक्स्ट्राचं जे पीठ होतं किंवा त्याच्यात जे गोळे वगैरे होते ते वर निघून गेलेले आहेत। आता आपल्याला या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे।
इथे आपल्याला अजून थोड्या पाण्याची गरज आहे, त्यामुळे मी अजून हे 2 चमचे पाणी घालून घेणार आहे। आधीचे 2 आणि आताचे 2 असे 4 चम्मच मी पाणी घातलेलं आहे। जशी तुम्हाला गरज वाटेल तसं तुम्ही पाणी घालू शकतात, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे। रव्याला कधी कधी पाणी जास्त लागतं। पाहू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे पिठाची। आता यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत। मी इथे काजू, बदाम, पिस्ता कट करून घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण इथे तयार करून घेतलेल्या मोल्डमध्ये या पिठाला टाकून घेणार आहोत। आता या बॅटरला आपल्याला 2 ते 3 वेळेस टॅप करून घ्यायचं आहे। त्यातले जे एअर बबल असतील ते बाहेर निघतील। आता यावर आपण डेकोरेशनसाठी काही ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत। मी ते मनुकेही घालून घेणार आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट किंवा चेरी वगैरे घालू शकता। इथे आपला कुकर छान असा गरम झालेला आहे। आता यामध्ये आपण आपला कुकरचा डब्बा ठेवून देणार आहोत। आता झाकण मी बंद करून घेणार आहे। याला आता आपल्याला अर्धा तासासाठी मध्यम आचेवरच बेक करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही खूप लो ठेवायची आहे आणि मधून मधून चेक करून घ्यायचं आहे। 30 मिनिटं झालेली आहेत। आपण आता एकदा केक चेक करून घेणार आहोत। कुकरचं झाकण उघडून घेतलेलं आहे। पाहू शकता छान असं आपला केक फुललेला आहे। आता मी यामध्ये टूथपिक घालून राहणार आहे। पाहू शकता टूथपिक आपली क्लीन आलेली आहे। आपला केक छान असा शिजलेला आहे। आता आपण याला बाहेर काढून घेणार आहोत। आपल्याला आता थंड होऊ द्यायचं आहे। मी इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तो थोडासा ओला करून घेतलेला आहे आणि आपल्याला त्याला कव्हर करून असं ठेवायचं आहे, म्हणजे त्याची वरची साईड जी आहे ती कडक होणार नाही। केक आपला छान असं थंड झालेला आहे, पाहू शकता। आता आपण याला डिमोल्ड करून घेणार आहोत। सुरीच्या साहाय्याने आपल्याला चारी कोपरे मोकळे करून घ्यायचे आहेत सगळ्या साईडने, अशा पद्धतीने। आता मी इथे एक डिश घेतलेली आहे, ती डिश आपल्याला यावर ठेवून द्यायची आहे आणि अशा प्रकारे उलट करून याला 1-2 वेळेस टॅप करून काढून घ्यायचं आहे। पाहू शकता केक आपला छान असा निघालेला आहे। पाहू शकता खूप सॉफ्ट असा आपला केक तयार झालेला आहे। पाहू शकता खूप सॉफ्ट असा आपला केक तयार झालेला आहे। पाहू शकता खूप छान अशी जाडी त्याला आलेली आहे। तुम्ही हा केक नक्की ट्राय करा, लहान मुलांसाठी खूप हेल्दी आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करून मला नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।